चला पुढील प्रश्न. समान व्यासाच्या पाच नळ्यांनी समान व्यासाच्या 5 नळ्यांनी एक पाण्याची टाकी 20 तासात पूर्ण भरते 20 तासात पूर्ण भरते जर यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? किती तासात भरेल? 25 तासात. आता चला द्या एक लक्ष. तर आपल्याला उदाहरण काय दिलं होतं ते नीट आपण समजून घेऊया. तर आपल्याला सुरुवातीचे नळ किती दिले होते? म्हणजे सुरुवातीचे म्हणजे कोणते रे? समान व्यासाच्या 5 नळ्यांनी. किती नळ्यांनी? 5 नळ्यांनी. किती तासात रे? 20 तासात. बरोबर आहे. त्यानंतर किती नळ चालू ठेवले? 4 नळ चालू ठेवले. बरोबर आहे. 4 एक 4 पंच राहिलं काय आपल्या जवळ? 5 गुणिले 5 म्हणजे 5 गुणिले 5 किती? 25. काय आले? समजलं का? चला जाऊया त्याच पद्धतीने पुढील उदाहरणाकडे. आता पुढील उदाहरण देतो मी तुम्हाला. तुम्ही काय करा? सोडून घ्या. समान व्यासाच्या 6 नळ्यांनी एक पाण्याची टाकी 15 तासात पूर्ण भरते जर यापैकी फक्त 5 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल? आलं उत्तर? किती वेळात भरेल? तर किती? 18 तासात भरेल. किती तासात भरेल? 18. चला आपण सोडूया उदाहरण. समान व्यासाचे नळ किती दिले तुम्हाला? सुरुवातीचे 6 दिलेले. किती तास दिलेले? 15 तास दिलेले. आणि त्यानंतरचे नळ किती दिलेले? 5. मग 5 एक 5 त्रिक 6 गुणिले 3 6 एक 6 12 6 त्रिक 18. काय आले? तास आले. काय आले? तास. समजलं का विद्यार्थी मित्रांनो?